खूप छान म्हणजे योग्य दरात विकता येते आणि म्हणजे दरवर्षी विकतात आणि छानच म्हणजे रिस्पॉन्स त्यांच्या गुढीचा खूप कस्टमर घेतात. परंतु दारासमोर आपण मोठी गुढी लावत असतो, आपण छोटी गुढी घेऊ, त्याला काय महत्व? वेळेनुसार किंवा समजा आपल्या जागेनुसार म्हणजे नवीन काहीतरी युनिक असं म्हणजे कस्टमरला आवडतं म्हणून काहीतरी वेगळं बनवण्याचे त्यांची हे हेतू आहे आणि म्हणजे देवासमोर पण ठेवू शकतो आपण. काय दराच्या बद्दल काय वाटतं? दर एकदम योग्य आहे त्यांचे, म्हणजे आवडले आम्हाला दर. काय नाव होतं? तुपे सगुणा. काय? तुपे सगुणा. छोटी गुढी म्हणजे ज्याचे घर आता कसं आहे आजकाल फ्लॅट टाईप आहे, छोट्या घरामध्ये मोठी गुढी उभारण्यासाठी जागा नसते, त्यामुळे छोट्या छोट्या गुढ्या घेऊन देवाजवळ ठेवून पूजा करतात. त्याला सुद्धा तेवढंच महत्व आहे, कारण हे आपल्या नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे. गुढीपाडवा हा गुढ्या तोरण उभारून आपण साजरा करतो. त्याच्यानंतर ब्रह्मदेवानी आजच्या दिवशी सृष्टी निर्माण केलेली आहे. 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. सृष्टीची रचना म्हणजे आनंद उत्सवातच साजरी करायला हवी ना. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीसाठी या ब्रह्मदेवाने केलेले ब्रह्मध्वज म्हणतात याला गुढीला. खरा शब्द ब्रह्मध्वज आहे ती, आणि जेणेकरून सृष्टीची रचना स्थापन केली तर आनंद व्यक्त करूया पृथ्वी तलावर. सर्व मानवजन निर्मिती होऊन मानव राज्य करणार आता या पृथ्वी तलावर, म्हणून ब्रह्मदेवाने केलेली ही सृष्टीच्यासाठी गुढी उभारलेली आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. आणि त्यानंतर ते सगळ्यालाच माहिती आहे, रामा अयोध्येहून आले, रावणाला हरवून सीतेला घेऊन आले, त्या दिवशी पण गुढ्या तोरणे उभारले. कारण राम हा एक आदर्श राजा, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. त्यांनी पूर्ण जगभर आपल्या सनातनचं संस्कृती निर्माण केली. संस्कार कसे असावे मुलांवर, मुलं कसे शिकावेत, काय कुठं कसं वागावं, ह्या सगळ्या आदर्श राजा म्हणून त्यांनी हे जे नियम घालून दिले होते रामाने राजा म्हणून, ते उत्कृष्ट नियम आहेत. म्हणून राम राज्य यावं असं प्रत्येक जनतेला वाटतं आणि आपल्याला यावं. आज भारतामध्ये रामराज्यच यावं, कारण रामाची स्थापना रामलल्लाची अयोध्येला झालेलीच आहे. आता आपल्या सगळ्या भारतभर रामराज्य यावं ही अपेक्षा. एवढे कसे वाटले तुम्हाला? दर रिझनेबल आहेत. आता याला आजकाल महागाईच्या काळात याचे भाव जेवढे वाढलेले आहेत त्यानुसार त्यांनी दर ठेवलेले आहेत. कुठं कमी जास्त थोडं बहुत होत राहते, पण जसं आलं तसं त्यांना स्वतःच्या पोटासाठी जे उपजीविका करतात त्यांना 2 पैसे तर मिळाले पाहिजे त्या गुढीवर. की जेवढे माझं मी आहे स्वाती विजयानंद टीम करतात. काय सांगाल? गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्यानिमित्त आपण गुढ्या बनवत आहात, याचे दर कसे आहे आणि मागणी कशी आहे आणि किती वर्षापासून हा व्यवसाय आपण करताय? आमचा व्यवसाय 5 वर्षापासून करतोय आम्ही. तर पहिले आम्ही 10 किंवा 15 असेच बनवायचे होते, पण त्याच्यानंतर आम्हाला थोडीशी पुढच्या 1 वर्षी थोडी वाढ आली त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर आणखी थोडी वाढ चालते यायला लागली आणि आता थोडस खर्च पण वाढत चालला ना, त्याच्यामुळे दर बी थोडे आमचे पण ठेवत चालले. आता गुढीची वाढत चालली आमची पण. आणि आम्हाला त्याला हार घालायला लागतो, त्याला हार घालायला लागतो आम्हाला, त्याला लोटी मागावं लागते, पान मागावं लागते, सुपारी अक्षता सगळं लावून त्याला पाट तयार करतो आम्ही. पाट तयार केल्याच्या नंतर मग ती गुढी शोभेवान दिसते. ज्यांना आवड असलेले किंवा 2 गुढ्या घेऊन जातं. आणि आमच्या कंपनीमध्ये माल सप्लाय होतो, ते कंपनीवाले भरपूर घेऊन जातात आमच्याकडून. तरी 15-16 हजाराची अशी एक माणूस घेऊन जातो आमच्याकडून. बरं, आता गुढी आपल्याकडे कुठून कुठे किती इंचापासून कुठे गुढी आहे? आता ही 2 इंचाची गुढी आमची आणि त्याची मोठी ही 2 इंचाची गुढी आमची. तर ही ती आमची 70 ते 80 रुपयाला. ही समजा 1.5 फुटाची आहे आमची दीड, तर ही कधी 60 ते 40 रुपयापर्यंत ही जाते आमची. दर कसे गेल्या वर्षीपेक्षा किंवा दर वाढलेले? आता दर थोडेसे वाढवून घेतलेले सरांनी. मागच्या वर्षी किती होतं, या वर्षी किती दर? मागच्या वर्षी 25 किंवा 35 असं चालू होतं. या वर्षी 40 पासून सुरुवात केलेली आम्ही.
किती इंचाची कितीला आहे आणि कितीला आहे? ही 70, ही 2 इंचाची 70 ते 80 पर्यंत जाते. आणि ही छोटी जी आहे 2.5 इंचाची ती 40 ते 60 पर्यंत जाते. आणि त्याच्यापासून मोठी 5 याची 250 ते 200 पर्यंत जाते. आता सध्या मागणी कशी आहे आणि किती बनवलेले आहेत मी तसं? आता सध्या आम्ही 5,000 बनलेले आहे. अपार्टमेंट चांगलं आहे आमचं. आणि जसं जसं लोकांना माहिती होत चालते तस तसे लोक आमच्याकडे येतात घ्यायला. फोन करून विचारता कोणी कोणी. आम्ही हार लावलेला आहे, पान लावलेलं आहे, लोटी लावलेली आहे, खाली पाट ठेवलेला आहे, रबर लावलेले झाले, वरती कॅरी बॅग खराब होणे म्हणून कॅरी बॅग लावलेली आणखी. किती जण हा व्यवसाय करतात किंवा किती दिवस लागतात तेवढ्या बनवायला? याला 15 दिवस लागते आम्हाला बनवायला. आमच्याकडे 5 बाया असत्या. आम्ही घरचे 4 जण असतो आणि 2 नोकर असते आमच्याकडे. आम्ही 8-9 जण काम करतो इथं. आता किती टक्के दर वाढलेले सध्या तरी? आता भरपूर वाढली ते म्हणून. आता काय नाव आपलं? सुनीता संतोष कुलकर्णी. तरी तुम्ही आता गुढी घेतली, दर कसे वाटले आणि एवढी छोटी गुढी का वापरता? ही गुढी असं वापरण्याचं हे आहे की एक म्हणजे दिसायला पण खूप छान आहे. आणि आपण मोठी गुढी तर उभारतोच, पण मोठी गुढी उभारणे म्हणजे एक आपल्या सासू सासऱ्यांच्या हेतूने म्हणजे आता ते जुनी पद्धत झाली, पण आता नवीन मुलींसाठी हे एक नवीन पद्धतीचं हे आणि हे एक असं आहे की आपण वर्षभर देवाजवळ पण ठेवून त्याची पूजा पण करू शकतो. आणि एक शो म्हणून पण एक घरामध्ये आपण ते ठेवलं तर सगळे विचारतात की हे कोणी बनवलं, किती छान बनवलं आणि तुम्ही कुठून घेतलं. त्याच्यामुळं हेच फार छान प्रतीक आहे हे. आणि मी गुढीबद्दल असं सांगू शकते की म्हणजे आपल्या हिंदू धर्माची जी नवीन वर्षाची सुरुवात आहे तर ती गुढीपाडव्यापासूनच होते. आणि लिंबाचा पाला लावला म्हणजे की एक कडूपणाचं आपलं जे वर्षभर आपण जे कडूपणाचं वागलो केलं आपल्या आयुष्यात जो आला तो दूर करण्यासाठी. आणि गाठी जी लावली तो गोडपणा पूर्ण वर्षभर आपण जे आहे आपल्या याच्यामध्ये जीवनात आहे ते आपण पूर्ण हे करून साथ करून आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण पूर्ण गुढी उभारायला पाहिजे. तर आपण दरवर्षी घेतो, यावर्षी दर कसे वाटतं आपल्याला? यावर्षी पहिल्यापेक्षा दर थोडे जास्तच वाढताय, पण मग सणापेक्षा आणि याच्यापेक्षा तर दराला मोजण्याची किंमत हे नाहीये. म्हणजे त्याच्यापेक्षा. माझं नाव गंगासागर सुस्ते.